नमस्कार. आज आपण घरगुती महत्त्वाच्या 41 किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या सर्व महिलांच्या खूप उपयोगाच्या आहेत. तर टिप नंबर 1, घरातून उंदीर पळवायचे असतील तर कोपऱ्यात कापूरवड्या ठेवा. याने खूप छान फरक पडतो, उंदीर सर्व पळून जातात. टिप नंबर 2, जास्त चहा प्यायल्याने दात लवकर खराब होतात. टिप नंबर 3, पोटाचा त्रास होत असेल तर मसुराची डाळ जास्त खावी. टिप नंबर 4, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावे, तुम्हाला आराम मिळेल. टिप नंबर 5, चेहऱ्यावर पुरळ येत असतील त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे, त्यामुळे पुरळ कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 6, 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यामध्ये हे मिक्स करा, याने संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. टिप नंबर 7, दिवसभरात कधीही बसताना पाठीचे पोश्चर बरोबर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवावा, यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवणार नाही. टिप नंबर 8, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. टिप नंबर 9, बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. टिप नंबर 10, गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते. यामुळे शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी. टिप नंबर 11, मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 9 ते 10 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणीसुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल. टिप नंबर 12, जखम झाल्यास भांबुर्डीचा पाला हातावर चोळून जखमेवर लावा. रक्त वाहत असेल तर लगेच थांबेल. टिप नंबर 13, कच्चा मुळा खाल्ल्याने बुद्धी तेज होते. टिप नंबर 14, केळी खाल्ल्यावर अपचन किंवा बद्धकोष्ठता होत असल्यास केळीवर काळे मीठ घालून खाण्याने फायदा होईल. टिप नंबर 15, जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच डायबेटीज होण्याची शक्यता जास्त असते. टिप नंबर 16, मूग डाळीचा हलवा करताना त्यात मिल्क पावडर घाला, याने हलवा एकदम छान चविष्ट होईल. टिप नंबर 17, त्वचेचा काळपटपणा घालवण्यासाठी 5 चमचे ग्लिसरीनमध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून तयार मिश्रण चेहरा आणि मानेला लावा, याने त्वचेचा काळपटपणा कमी होईल. आणि जर ग्लिसरीन असेल तर पपईचा गर आणि मध एकत्र करून लावा, याने सुद्धा खूप छान फायदा होईल. टिप नंबर 18, गुलाबजाम तयार करताना पाक नेहमी पातळ करावा, जास्त घट्ट पाक करू नये. पातळ पाक केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात. टिप नंबर 19, स्वीट कॉर्न वापरताना त्यामध्ये मिठासोबत थोडीशी हळद घालावी, यामुळे स्वीट कॉर्न दिसायला अतिशय छान दिसतात आणि चवीला छान लागतात आणि मुले देखील आवडीने खातात. टिप नंबर 20, चपाती बनवताना पहिली चपाती तव्यावर चिटकत असेल तर त्यासाठी तव्यावर चिमूटभर मीठ टाकून गरम करावे, मग ते मीठ काढावे, याने चपाती तव्यावर चिटकत नाही. टिप नंबर 21, वरणाची डाळ कुकरमध्ये शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालावे, याने डाळ चांगली शिजली जाते. टिप नंबर 22, तांब्याची भांडी घासण्यासाठी घरामध्ये पितांबरी नसेल तर मीठ आणि लिंबू याने घासावे, याने भांडी छान चमकतील. टिप नंबर 23, खूप वेळा पांढरे कपडे धुवून निघत नसतील तर कोमट पाण्यात लिंबू आणि निरमा पावडर टाकून कपडे भिजत घाला, याने कपडे पांढरे शुभ्र निघतात. टिप नंबर 24, रात्री काळोखात झोपल्याने मानसिक आजार कमी होतात. टिप नंबर 25, लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यांना मोड येतात आणि त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात. टिप नंबर 26, अर्धशिशीमुळे डोके दुखत असेल तर द्राक्षाचा रस किंवा द्राक्ष खावे. टिप नंबर 27, जुने लोणचे जर सुकले असेल, तेल कमी पडले असेल तर थोडेसे तेल गरम करून थंड करून घाला, लोणचे पुन्हा चविष्ट होईल आणि खराब देखील होणार नाही. टिप नंबर 28, भेंडी बनवताना स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या, यामुळे भेंडी चिकट होणार नाही. टिप नंबर 29, तांदळाच्या डब्यात
न फोडलेला अख्खा लसूण ठेवल्यास तांदळामध्ये अळ्या किंवा किडे होत नाहीत. टिप नंबर 30. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात घालावा. तसेच मिरची आणि लसूण छान खरपूस भाजावे, त्यामुळे ठेचा छान चविष्ट होतो. टिप नंबर 31. मेथीची भाजी बनवायची असेल तर मेथीची भाजी निवडताना हाताने तोडून घ्यावी. जर कापून भाजी बनवली तर मेथीची भाजीची चवही कडू लागते. टिप नंबर 32. चिकन मटण रस्सा भाजी बनवताना किंवा कोणतेही मसाल्याची भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करा, यामुळे भाजीला छान तरी आणि कट येतो. टिप नंबर 33. मसाले भात बनवताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा, यामुळे मसाले भात अतिशय चविष्ट होतो. टिप नंबर 34. पोहे बनवताना त्यामध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त करावा आणि कांदे परतताना किंचित साखर घालावी, याने कांदे पोहे मऊसर होतात आणि टेस्टी लागतात. टिप नंबर 35. कोणतीही खीर बनवताना तांदूळ, शेवया थोड्याच घ्याव्या, नाहीतर खीर थंड झाल्यावर खीर घट्ट होते. टिप नंबर 36. स्वेटर, मफलर यासारखे कपडे गरम पाण्यात कधी धुवू नका किंवा भिजत घालू नका. थंड पाण्याने धुवावेत आणि वॉशिंग मशीन असेल तर त्यामध्ये धुतली तर खूप छान धुवून पिळून निघतात. टिप नंबर 37. काचेचे ग्लास किंवा स्टीलचे ग्लास एकमेकांमध्ये अडकल्यास 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, याने ग्लास अलगद निघतात. टिप नंबर 38. ऑमलेट जास्त फुलण्यासाठी अंड्याचे मिश्रणमध्ये थोडे पाणी घाला, भरपूर फेटा, यामुळे ऑमलेट छान फुलून तयार होईल आणि मऊ होईल. टिप नंबर 39. गुळाचा चहा करताना दूध घातले की चहा फाटतो. त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर, गूळ आणि आले घालून छान उकळून घ्या. नंतर कपामध्ये ओता, कोमट दूध घाला, याने गुळाचा चहा फाटत नाही. टिप नंबर 40. चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये. तर या आपल्या सर्व आजच्या टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवीन माहिती व टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.